मती धरो विराजिए, श्री महाराज विराजिए, श्री महाराज आइए महाराज विराजी, आइए आइए महाराज विराजी। श्री गणेश श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय जनं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्या वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। सर्वविद्याप्रदा भव। सर्वविद्याप्रदा भव। श्रूयतां देवदेवेश नारायणी जगत्पते। आनेन त्वधियवधानेन कथय श्री कथा शुभाः। कथय श्री कथा शुभाः। कथय श्री कथा शुभाः। महायोग पीठे तटे भीमरत्या। महायोग पीठे तटे भीमरत्या। वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। वरं पुंडरीकाय दातुं समागच्छति तमानन्दकन्दं
दातु मुनि महायोग पीठे तटे भीमरत्या महायुग पीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः टाळी वाजवायची. गळिद्वास संनील निमेघावभासम् गळिद्वास संनील मेघावभासम् रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशम् रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशम् वरं पृष्ठिकाया समानस्य पादं वरं पृष्ठिकाया समानस्य पादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंग भजे पांडुरंग परब्रह्मलिंग भजे पांडुरंग परब्रह्मलिंग भजे पांडुरंग थोडस परमेश्वराचं नामस्मरण आणि त्यानंतर कथेला आरंभ. जय हो. प्रणानं भवाब्दे रितं मामकाना भवाब्दे रितं मामकाना प्रणानं भवाब्दे रितं मामकाना प्रणानं भवाब्दे प्रणाम भवाब्दे रितं मामकाना नितं बह्कराभ्यां धृतो येन तस्मात् नितं बह्कराभ्यां धृतो येन तस्मात्
विधातुर्वसत्यैर् ऋतोनाधिकोशाः विधातुर्वसत्यैर् ऋतोनाधिकोशाः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं महायुग युगपीठे तटे भीमराज्या महायुगपीठे तटे भीमराज्या वरं पुंडरीकाय दातु मुनिन्दे वरं पुंडरीकाय दातु मुनिन्दे वरं पुंडरीकाय दातु मुनिन्दे पुंडरीकाय दातु मुनिन्दे पुंडलीकाय दातु मुनिन्दे परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगा भजे पांडुरंगा परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगा भजे पांडुरंगा परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुंडलीकवरदा हरिचंद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय आज के आनंद की जय 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 श्री राधे श्याम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः भगवान गोपाल कृष्णाच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली आपली श्रीमद भागवताची कथा आणि श्रीमद भागवत कथेचा आजचा पंचनाम 5वा दिवस आहे. बोलता बोलता भगवत चिंतनामध्ये आजचा 5वा दिवस उगवला सुद्धा भाविकांना. कधी कधी मी विचार करत असतो की व्यासांनी 7 दिवसाचं भागवतच का ठेवलं. 14 दिवसाचा सप्ताह ठेवला असता तर काही बिघडलं असतं का. कारण 7 दिवस चुटकीनिशी निघून जातात हो. सातच दिवस का ठेवले तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा 7च दिवस आहेत ना. ज्यावेळेस द्वारका समुद्रानं पोटामध्ये घेतली होती त्यावेळेस 7च दिवसामध्ये घेतलेली आहे. भगवान गोपाल कृष्ण निजधाम गतीला गेले होते ना, त्यानंतर 7 दिवसात द्वारका समुद्रानं पोटामध्ये घेतलेली. आपल्या जीवनामध्ये 7च दिवस महत्वाचे. कारण या 7 दिवसात आपण जाणार. आपण सोमवारी गेलो तर महादेवाकडे जाऊ, मंगळवारी गेलो तर जगदंबेकडे, बुधवारी गेलो तर पांडुरंगाकडे, गुरुवारी गेलो तर दत्त महाराजांकडे, शुक्रवारी गेलो तर बालाजीकडे, शनिवारी गेलो तर ब्रह्मदेवाकडे आणि रविवारी जर गेलो
तर जशी सरकारी ऑफिसला सुट्टी असते तसे देवाच्या सुद्धा ऑफिसला सुट्टी. त्या दिवशी फक्त एकच ऑफिस उघडं असतं, ते यमाजी पंथाचं. पण घाबरू नका, ज्या ज्या भाविकांनी श्रीमद भागवताची कथा श्रवण केली त्यांच्या देहाला सुद्धा हात लावण्याचा अधिकार यमाचा सुद्धा नाही आणि यमदूताचा सुद्धा नाही. भागवताची कथा ऐकल्यानंतर अनेकांना गती प्राप्त झाली. आपल्याला का नाही मिळणार गती? गती मिळालीच पाहिजे. साधू संतांनी आपल्याला फार मोठा हा ठेवा आणून ठेवलेला आहे. हा एक प्रकारचा खाऊ आहे. आणि हे संस्कार आपल्यावरती आहेत, आपल्या भारतीयांवरती आहेत. माणूस कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही, पण व्यक्ती घाबरतो तो मरणाला. डॉक्टरांनी फक्त आपल्याला सांगावं, तुम्ही 7च दिवसाचे सोबती आहात. काय करताल तुम्ही? काय करताल म्हणजे खावं प्यावं मजा करावं सगळ्यांशी भेटी घ्याव्या. बरं, खाल्ल्यानंतर गती मिळेल का? गती जर प्राप्त करायची असेल तर सत्संगामुळेच गती प्राप्त होते, अन्य गोष्टीने गती प्राप्त होत नाही. माणूस घाबरतो तो फक्त मरणाला घाबरतो. परीक्षित राजाचं काय झालं? शाप लागलेला होता ना 7 दिवसाचा, म्हणून परीक्षित राजा शुकाचार्यांच्या जवळ बसले, सर्वांगाचे कान केले. एवढा मोठा अलेक्झांडर होऊन गेलेला होता, त्याला सिकंदर म्हणतो आपण भाविकांनो. म्हणजे नशिबाला सुद्धा त्याचं नाव आहे सिकंदर. असं म्हणतात की त्या अलेक्झांडर, त्या सिकंदरानं सगळं जग जिंकलेलं होतं, फक्त तो आपल्या भारत देशाच्या सीमेवरती आलेला. ऐका, बारकाई ना ऐका. आणि त्या काळचा जो आपला राजा होता, त्या अलेक्झांडरनं त्या काळच्या राजाची घसंडी पकडलेली होती. त्या काळचा राजा होऊन गेला होता. आणि अलेक्झांडर त्या काळच्या आपल्या राजाची घसंडी पकडून म्हणत होता, सांग बोल तेरे साथ मैं क्या करू. त्यावेळेस त्या काळच्या राजानं फक्त एकच शब्द वापरला. एका राजानं दुसऱ्या राजासोबत राजासारखं वागावं एवढे शब्द वापरले. ते शब्द ऐकले अलेक्झांडरनं. त्याला कळलं काय कळायचं ते. तो त्या सीमेवरून तिकडे निघून गेला, परत तो इकडे येऊ नाही शकला. या इतर देशांकडे ताकद भरपूर आहे, आपल्या भारतीयांना त्या मानानं कमी ताकद आहे आपल्या भारतीयांकडे. अजूनही युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे ना, 3 ते 3.5 वर्ष होऊन गेले. या देशांकडे भरपूर ताकद आहे, शक्ती भरपूर आहे. तिकडचे लोक सुद्धा पहा कसे धिप्पाड आहेत ते. पण एक सांगू तुम्हाला, ज्या माणसाचा खालचा मजला मजबूत असतो की नाही, त्याचा वरचा मजला जरा रिकामाच असतो. तुम्ही जरूर अनुभव घ्या. आणि तीच मोठी शक्ती आम्हा भारतीयांना भगवंतांना दिलेली आहे. हे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हे बुद्धीचं वैभव फक्त आपल्या भारतीयांनाच परमेश्वरानं दिलेलं आहे. या बुद्धीच्या जोरावर ब्रह्मांडाचा राजा जर आपला करता येतो, फक्त बुद्धीच्या जोरावर. किती बुद्धिमान आहेत आपले भारतीय. अहो, सरकारनं कुठली योजना करू द्या, आकडे टाकायचं आपण सोडतो का? नाही, आपल्या इकडलं नाही सांगत आहे मी, आमच्या तिकडचं सांगतो. सरकारनं किती जरी योजना केली तर फळ वाटा कशा काढाव्यात ते आमच्या भारतीयांना शिकवण्याची गरज नाही. इतके आमचे भारतीय हुशार आहेत. सुनबाईला जर बोलायचं असेल तर सासूबाईला शिकवण्याची गरज नाही सुनबाईला कसं बोलावं ते. आपल्या लेकीला समोर बसवावं आणि सुनबाईला बोल आवाज जाईल अशा शब्दात बोलावं. तू माणसंच मारायला बसलीस ना, आम्ही तर नकोच वाटायला लागलो तर तुला. आपल्या पोरीकडे पाहून बोलावं आणि ते शब्द सुनबाईच्या कानावर घरामध्ये. सुनबाई घरातून येते, का हो सासूबाई तुम्ही मला? अगं तुला नाही, मी इला बोलते. तुला पाहून बोलले का मी? सुनबाई म्हणते, सासूबाई तू बोलूच नकोस, मी तिला पाहून बोलते. मी तुला पाहून बोलले का? सुनबाई म्हणते, सासूबाई तुम्हाला काय बोलायचं तर बोला, पण मी हे म्हणते की दुपारी भाजी काय करायची.
म्हणजे कोणाला कसं बोलावं, कुठं टोचून बोलावं हे आम्हा भारतीयांना शिकवण्याची गरजच नाही. इतकं वैभव आपल्याला दिलं, ते बुद्धिमत्तेचं वैभव. जेवढे सायंटिस्ट परदेशामध्ये गेलेत ना भाविकांनो, सगळे सायंटिस्ट पहा भारतीय आहेत सगळे. आणि आमच्या भारतीय लोकांना, जे बुद्धिमान लोक आहेत की नाही, या बुद्धिमान लोकांना शक्यतो भारतामध्ये कमी किंमत आहे. 40% 35% वाला आणि 50% वाला जर पुढे जात असेल, तर 90% वाला काय करणार आहे? त्यापेक्षा वडील म्हणतात, बाळ तू इथं भानगडीत पडू नको, आपल्या इथे फार कठीण आहे, तू वाटलं सर परदेशामध्ये चालल्या जा. म्हणजे टायलेंट जे आहे ना, ते परदेशामध्ये चाललेलं आहे. आम्ही कमी मार्कावाला तो डॉक्टर होते, 60% वाला जर डॉक्टर होत असेल तर काय तो इलाज करणार आहे? हा? म्हणजे बुद्धिमान लोक पाठीमागे राहायला लागले आता. काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे आपला भारत देश फारच खालच्या पातळीवर आलेला आहे. पण जो खरा बुद्धिमान आहे ना, त्याला वाव दिला पाहिजे, त्याला महत्व दिलं पाहिजे, त्याला पुढे आणलं पाहिजे. पण सत्य पुढे शहाणपण चालत नाही, काही बोलता येत नाही. हे बुद्धीचं वैभव भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. आणि या बुद्धीच्या जोरावरती आपण परमेश्वराला आपलंसं करू शकतो. परीक्षित राजांना हात जोडले शुकाचार्य महाराज. अतिशय आनंद वाटतो ही कथा ऐकत असताना. आम्हाला सांगा ना भागवतातील कथा. शुकदेव म्हणतात, परीक्षित ऐक, आता तुला मी आज कृष्ण चरित्र सांगणार आहे. आजचं कृष्ण चरित्र ऐकण्यासारखं आहे. मी 5व्या दिवशी कृष्ण चरित्राला सुरुवात करतो बरं का. आवाज थोडा कमी ठेवा. आवाज जास्त येतोय का तिकडे? आवाज कमी ठेवा. 5व्या दिवशी मी कृष्ण चरित्र यासाठी घेतो की आपण सगळे 4 दिवस आपण सगळ्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि 4 दिवस तपश्चर्या करून त्या तपाचं फळ आपल्याला आज मिळणार आहे. ते तपाचं फळ आज कुठलं मिळणार, तर कृष्णस्य चरितम दिव्यम सर्व पातक नाशनम. हे कृष्ण चरित्र ऐकल्यानंतर सकल पातकांचा, महापातक सुद्धा चालल्या जातात. पापी लोकांचा सुद्धा उद्धार होतो. हे कृष्ण चरित्र इतकं महत्वाचं आहे की भागवतामध्ये कृष्ण चरित्र 3 दिवस चालतं. 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी 3 दिवस पर्यंत कृष्ण चरित्र चालणार आहे. कृष्णस्य चरितम दिव्यम सर्व पातक नाशनम. सगळ्या पातकांचा नाश होतो हे फक्त कृष्ण चरित्र ऐकल्यानंतर. अतिशय गोड कथा कृष्ण चरित्राची. काल आपण सगळ्यांनी कथा श्रवण केली. वामन अवतार पाहिला, त्यानंतर भगवंताचा राम अवतार झालेला आहे. भागवतामध्ये फक्त राम अवतार. रामनवमीच्या त्या मुहूर्तावर भगवान श्रीराम अवतीर्ण झाले आणि त्यानंतर नवम स्कंद इथे पूर्ण झाला आणि दशम स्कंदाला आरंभ झाला. आणि दशम स्कंदातील कथा मात्र अत्यंत गोड आहे. ऐका. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम्. आपल्या भारत देशामध्ये 2 वंश सांगितलेले आहेत, सूर्यवंश आणि चंद्रवंश. सूर्यवंशामध्ये भगवान श्रीराम अवतीर्ण झाले आणि चंद्रवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण झाले. रामाचा अवतार किती वाजता? दुपारी 12 वाजता. आणि भगवान गोपाल कृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता. या दोघांनी 12-12च का धरले काय माहिती. प्रत्येक माणसाला दोनदा भूक लागते. दुपारी भूक लागते जेवणाची, रात्री भूक लागते ती कामाची. भगवान राम आपल्याला शिकवतात, जेवण करा, मन शांत करा. आणि भगवान गोपाल कृष्ण शिकवतात की विषय वाचण्याची भूक कधीही पूर्ण होणार नाही, दुर्लक्ष करा. ही भगवान गोपाल कृष्णाची शिकवण आहे आपल्याला. आणि भगवान अवतीर्ण झाले. कसे अवतीर्ण झाले ऐका. मथुरा नावाचं नगर होतं आणि त्या मथुरेचा राजा उग्रसेन नावाचा राजा होता. कथा चालू झाली, बारकाईने ऐका.
उग्रसेन नावाचा राजा होता आणि त्या उग्रसेन राजाला 8 मुलं झालेले होते. त्यातील मोठा मुलगा आहे कंस. कंस अतिशय पापी होता. या दुष्ट कंसाने लोकांचा छळ करावा, पुण्यवान माणसाला तो छळ करत होता. पुण्यवंताचा दुसऱ्याचे लेकर विहिरीमध्ये ढकलून देत होता. आणि हे गावातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं. गावातले सगळे लोक उग्रसेन राजाला शरण आले आणि म्हणाले, महाराज तुमच्या मुलाला समजावून सांगा, तो आमचा छळ करतोय. उग्रसेन राजानं कंसाला समजावून सांगितलं, कंसा जनतेचा छळ करू नये, जनता ही जनार्दन आहे. पण हा ऐकेल तेव्हा. मूर्ख माणसं ऐकत नसतात भाविकांनो. मूर्ख माणसं कशी असतात सांगू का? हट्टी असतात, रागिष्ट असतात, न ऐकणारे, वचन न पाळणारे. हे मूर्ख माणसांचे काही लक्षणं सांगितलेली आहेत. माणूस वाचता सुद्धा आला पाहिजे. या दुष्ट कंसाने आपल्या वडिलाला बंदिस्त केलं. उग्रसेन राजा म्हणतात, कंसा तुम्हाला बंदिस्त केलं, पण एक लक्षात असू दे, तुझ्या बहिणीचं लग्न करायचंय, देवकीचं. कंस म्हणतो, बाबा निश्चिंत राहा, मी देवकीचं लग्न थाटात पूर्ण करेल. आणि कंसाने आपल्या बहिणीचं देवकीचं लग्न आपले लहानपणीचे मित्र वसुदेवासोबत ठरवलं. बर का? लग्न ठरलं. वसुदेव फार चांगले होते. अहो जुन्या काळी ज्या घरामध्ये मुली द्यायच्या त्या घरात लोक जाऊन पदर पसरून बोलायचे, आम्हाला पदरात घ्या, मला असं वाटतं माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यावी. आता काही पदर पसरण्याची गरजच नाहीये. आता 100 मुलांच्या पाठीमागे 80 मुली. 80 मुलींचं लग्न 80 मुलांसोबत होणार, पण उरलेले 20 मुलं, काय भविष्य आहे त्यांचं? 20 उरलेल्या मुलांचं लग्नच होत नाही. आणि ते पोरं घरामध्ये वडिलाला परेशान करतात, बाबा लगीन ढिंगीच ढिंगीच. बाप म्हणतो, कारट्या तुझं काही लग्न होईना, फार कठीण परिस्थिती झाली. हे ठिकाणी झालेलं आहे. लग्न ठरलं देवकीचं वसुदेवासोबत आणि कंसानं लग्नाची सगळी जय्यत तयारी केलेली होती. चतुशतम परिहार्य गजानाम हेममालिनीम नाम रथम सार्थम रथानाम त्रिवशतम. कंसानं आपल्या बहिणीचं लग्न ठरवलेलं होतं. वसुदेवासोबत लग्नाची जय्यत तयारी, ठिकठिकाणी कळीचे खांब बांधलेले होते. सुंदर प्रकारे लग्नाची तयारी झाली. 16 दिवसाचा लग्नाचा सोहळा ठेवलेला होता. पूर्वीचे लग्न 16 दिवस चालत असत भाविकांनो. ऐका ना, 16 दिवस पूर्वीचे लग्न कार्य चालत असत. 16 दिवस म्हणून सोहळा असं नाव आहे. नंतर ते लग्न कार्य 8 दिवसावरती आले, नंतर लग्न कार्य 4 दिवसावरती आले, नंतर 2 दिवसावरती आले, आता तर 1 डे. आता त्यातही नवीन गटकनच निघालं. नाही नाही, गेट गटकन नाही, ती गोळी थोडीच आहे पटकन. आता तर साखरपुड्यातच मुलगी पाहण्यासाठी गेलो, पोरगीच घरी आणली. मग ते जन्माला आलेले पोरं पहा कसे जन्माला येतात. तो मुलगा पाहतो एकीकडे आणि चालतो एकीकडे. तो म्हणतो आजी आजी. आजी इकडे उभे आहेत आणि तो इकडे आजी बनतो. प्लस मायनस पोरं जन्माला. त्याचं कारण मुहूर्त बदलला, बेमुहूर्ती कामं झाले. लग्न ठरलं. 16 दिवसांचा कार्यक्रम. कंसाने दौंडी दिली मथुरेमध्ये. सगळ्यांनी 16 दिवस माझ्या इथं यायचं, जेवण करायचं. चूल बंद, गावामध्ये चूल बंद. सगळे लोक येत होते. सगळ्या लोकांना आनंद वाटत होता. मथुरेतून लोकांना सगळे लोक म्हणत होते की नाही, कंस किती जरी पापी असला पण पाहणं बहिणीचं लग्न किती थाटात पूर्ण केलेलं आहे. गावामध्ये कंसाची वाहवा होऊ लागली. कारण लग्नामध्ये प्रत्येकाचा आनंद वेगळाच असतो भाविकांनो. प्रत्येकाचा आनंद लग्नामध्ये वेगळा असतो. ते सुभाषितच आहे. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनाः. जी नवरी असते की नाही, त्या नवरीला असं वाटतं होणारा नवरा सुंदर असावा. कन्या वरयते रूपम माता वित्तम. नवरीच्या आईला असं वाटतं माझा जावाई श्रीमंत असावा. नवरीच्या वडिलाला असं वाटतं माझ्या जावयाचा फोटो दररोज पेपर मध्ये यावा. तो कुठल्या का घोटाळ्यात येणं, मग पण पेपर मध्ये फोटो आला पाहिजे जावयाचा. 10-12 इकडे 10-12 इकडे, तो मध्ये बसलेला वॉन्टेड. असा तर फोटो येऊच नाही. नवरीच्या भावाला असं वाटतं भाऊजीचं वजन 4 चौघामध्ये चांगलं असावं. आणि आलेल्या वराडी लोकांना वाटतं की मिष्टान्न मितरे जनाः, जेवायला काय असेल. जर जर शिरा भात ठेवला तर लोक म्हणतात काय म्हणे शिरा भातच ठेवले.
आणि वरण भात भाजी पोळी जिलबी पापड भजे असं जर सविस्तर ठेवलं की मग तर काय पाहायचंच काम नाही. 16 दिवसाचा कार्यक्रम ठरला आणि आता 16व्या दिवशी देवकीचं लग्न वसुदेवासोबत आनंदात पूर्ण होऊ लागलं. एक मंगळाष्टक घेऊ आपण. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान वागे सदैव साच बघडा दारात तो मंजुळा आले आप सखे विवाह समयी चित्तावया मंगला पाहुणी भया इथे वधूवरा नांदा सुखे सर्वदा हाची आशिष लाडके मुली तुला सूर्यात सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. देवकीचं लग्न थाटामध्ये लागलं आणि कंसानं आपल्या बहिणीला काय काय दिलेलं होतं हुंड्यामध्ये ऐका. 400 हत्ती सोन्याच्या अंबारीसह दिलेले होते. सोन्याची अंबारी होती हत्तीवर. पूर्वीच्या लोकांचं देणं मुलीला काय होतं, आता काय आहे? आता प्रेशर कुकर डुकर गोदरेजचं कपाट वॉशिंग मशीन. आता मात्र आता हे देतो आपण. पण पूर्वीच्या काळी 400 हत्ती सोन्याच्या अंबारीसह 1600 घोडे दिलेले होते पांढरे शुभ्र वर्णाचे. दासी नाम सुकुमारी नाम द्वेषते समलंकृत 200 दासी दिल्या होत्या कंसानं बहिणीच्या हाताखाली. आणि कशा दिल्या होत्या? समलंकृते अलंकारांनी युक्त. मला सांगा कंसानं दास दासीच्या अंगावरती एवढे अलंकार टाकलेले होते सोन्याचे, तर बहिणीच्या अंगावर किती टाकले असते? लग्नाचा सोहळा पूर्ण झाला. एक सोन्याचा रथ तयार केला कंसानं आणि वसुदेव देवकीला त्या रथात बसवलं. रथाचा सारथी झाला. मिरवणूक निघाली. ऐकताय ना तुम्ही? मिरवणूक निघाली आणि मिरवणूक ही चौपदरी रस्त्यावरती म्हणजे चौकामध्ये आली आणि त्याच वेळेस आकाशामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी काय झाली? अस्यास्त्वामष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुधा. हे कंसा, बहिणीचं लग्न मोठ्या थाटात पूर्ण केलं, परंतु तुला माहिती आहे का तुझ्या याच बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार. आकाशामध्ये आकाशवाणी झाली. 8वा मुलगा मारणार, 8वा मुलगा मारणार. आणि आता कंस ज्यावेळेस पाहतोय आकाशवाणी ऐकल्यानंतर विचार करतो माझ्या बहिणीचा 8वा मुलगा देवकीचा जर मारणार असेल तर तर तिला का जिवंत ठेवायचं. खाली उतरला, बहिणीला खाली खेचलं, तिचे केस पकडले, खाली खेचलं, तिला तलवार काढली कंसानं बहिणीला मारण्यासाठी. देवकी मरणाला तयार हो. देवकी म्हणते दादा माझे केस सोड. पण अतिशय पापी होता हा. आणि ज्यावेळेस हा प्रसंग आमच्या वसुदेवानं पाहिला, वसुदेवाने हात पकडला. थांब कंसा, तुझी बहीण होती, ही माझी धर्मपत्नी आहे. अग्नीच्या समक्ष मी तिचं पाणी ग्रहण केलेलं आहे. आणि बायकोवरती संकट येत असेल तर नवऱ्यानं संकट दूर करावं. बायकोच्या मनातलं जर नवऱ्याला समजतच नसेल तर तो नवरा तरी कसला. काही शब्द बारकाई नाही का बरं का. हे भागवतातले फार मर्म सांगितले, ते मर्म व्यवस्थित ऐकत चला. कथा सगळ्यांना माहिती आहे. धर्मपत्नीच्या मनातलं जर नवऱ्याला जर कळतच नसेल तर तो नवरा कसला. रामायणामधला प्रसंग आहे. लग्न लागलेलं होतं, सीतामाईला हार घालायचा होता, रामानं हार घातलेला होता. स्वयंवरामधला प्रसंग आहे. रामानं तर हार घातला सीतेच्या गळ्यामध्ये, पण सीतेला हार घालायचा होता.
हात पोहोचत नव्हता. सीतामाई होत्या बुटक्या, रामचंद्र होते उंच स्वयंवरामध्ये. मग सीतेच्या पायाखाली खुर्ची दिली होती का? का एखादा स्टूल दिला होता का? का शिडी दिली होती? का तिला असं उचललेलं होतं? आजकाल लग्नामध्ये उचलायच लागले नवरदेव नवरीला. ही नवीन फॅशन कुठून काढली आणि कोणी काढली काय माहिती. लग्नाच्या त्या मुहूर्तावर नवरदेव नवरीला हार घालू द्यावं, उचलायचं नसतं. उचलायला लागलेत लोक. मध्यंतरीचा पेपर वाचला का तुम्ही? नवरदेव नवरीला असं उचललेलं होतं. नवरदेवानं नवरीच्या गळ्यामध्ये हार घातला होता, पण नवरीला हार घालायचा होता, पण उचललेलं होतं. म्हणून समोरून नवऱ्यानं सांगितलं की अगं तू हार फेक. तिनं जसा हार फेकला नवरीनं, दुसऱ्याच्याच गळ्यात जाऊन पडला. कोणासोबत लग्न करावं त्या मुलीनं आता? हा? एक सांगू तुम्हाला, आपली भारतीय संस्कृती फार सुंदर आहे. त्यातही आपली हिंदू संस्कृती अहो सगळ्या जगाला लाजवेल अशी आहे. हिंदू संस्कृती फार सुंदर आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, बाकीचे परदेशातील लोक आपली हिंदू संस्कृती जोपासायला लागलेत. त्या गोऱ्या बायका, परदेशातील त्या गोऱ्या बायका भलं मोठं कुंकू कपाळी लावून, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून, ही संस्कृती अतिशय छान आहे. या गोऱ्या बायकांना भोगवादी लोक आहेत ते. भोग भोगून त्यांना तेव्हा लक्षात आलं की त्यात कल्याण नाहीये. कल्याण आहे, यामध्ये कल्याण आहे, प्रभूच्या नामामध्ये. म्हणजे ह्या परदेशातील लोकांना जर कळत असेल तर आपण शेवटी हिंदू धर्मातलेच आहोत ना. आपल्याला किती कळलं पाहिजे. हं? खरं पाहिलं गेलं तर आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ पाहिजे. हे बाकीचे लोक एकनिष्ठ आहेत, परंतु आपण एकनिष्ठ असलंच पाहिजे. भगवान श्रीरामांनी पाहिलं, सीतेला हार घालायचा होता. भगवान श्रीरामांनी विचार केला, आता जर मी वाकलो हिच्या समोर तर सगळे लोक म्हणतील आतापासूनच वाकायला लागला बायको समोर. म्हणून रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मणाच्या सुद्धा लक्षात आलं की बहिणीला हार घालायचा पण हात पोहोचत नाही. लक्ष्मणानं योजना केली, रामानं नेत्र संकेत केले. घरामध्ये इशाऱ्यावरती वागणं असावं, इशाऱ्यावरती बोलणं असावं. नवरा बायकोचा सुद्धा इशाऱ्यावरती खानाखुणा असल्या पाहिजे. नवरा जर बैठकीत येऊन बसला आणि आतमध्ये बायकोवर नजर टाकली की बायकोला समजलंच पाहिजे की त्यांना काय बोलायचंय ते. आमच्या घरामध्ये खानाखुणा करून सुद्धा कळत नाही, म्हणावं लागतं पाणी आणा. मी आमच्या घरातलं सांगतोय. नुसतं मला पाहन फुलवा नको. व्यक्तीने कसं असावं? व्यक्तीला नेहमी चॅप्टर पाहिजे, आणि चॅप्टरपणा तसा येत नसतो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुराः. जर चतुरपणा मुलांमध्ये यावा असं वाटत असेल तर त्यासाठी वडिलाचं पुण्य असावं लागतं. ऐकताय ना तुम्ही? वडिलाचं पुण्य असेल तर लेकर चतुर जन्माला येतात. सुशीलो मातृपुण्येन, आईचं पुण्य असेल तर लेकर सुशील आणि चांगले जन्माला येतात. आणि वंशाचं जर पुण्य असेल तर एखादा दानशूर निघतो, एखादा धर्माचं काम करणारा निघतो, एखादा यज्ञ करणारा निघतो, एखादा चांगला जर पुण्यवान असेल त्याचा वंश, तर एखादा अन्नदान करणारा निघतो. अरे हे सगळं दान करण्यासाठी वंशाचं पुण्य असावं लागतं. हे सहजासहजी घडतच नसतं, त्यासाठी पुण्यच असावं लागतं. लक्ष्मण समोर आले, रामाला नमस्कार केला, आणि रामचंद्र लक्ष्मणाला उचलण्याच्या नादाने खाली वाकले. आणि खाली वागता वागता फक्त एक वार पाहिलं सीतेकडे. सीतेच्याही लक्षामध्ये आलं, असे लक्ष्मणाला उचलण्यासाठी ते नमस्कार करत होते, उचलण्यासाठी खाली वाकले. लगेच सीतामाईना हार घातला आणि सगळ्यांनी जय जयकार केला होता. प्रभू रामचंद्र भगवान की जय. वसुदेव म्हणतात की याद राख, तिच्या अंगाला जर हात लावशील तर मी तुला वचन देतो, झालेला प्रत्येक मुलगा तुझ्या हातावरती, तुझ्या मांडीवरती आणून देईल. आणि इकडे कंस विचार करतो की सत्यवचनी आहेत आमचे वसुदेव, माझ्या लहानपणीचे मित्र आहेत. वसुदेव आणि देवकी या दोघांना बंदिस्त करण्यात आलं कारागृहामध्ये. कंस निघून गेला महलामध्ये, आणि ही बातमी वसुदेवाच्या वडिलाला कळाली, शूरसेन राजाला कळाली. आणि शूरसेन राजाला माहिती होतं की वसुदेवाचं लग्न पहिलं लग्न झालेलं आहे.
मला तुम्हाला सांगू का, वसुदेवाला दोन बायका होत्या. पहिली रोहिणी आणि दुसरी ही देवकी. रोहिणी, देवकी आणि हे वसुदेव, हे तिघ जण कोण होते सांगू तुम्हाला? हे पूर्वजन्मीचे कश्यप ऋषी होते. आणि या कश्यपाच्या दोन बायका दिती आणि अदिती, या तिघांनी तप केलेलं होतं. आणि कश्यपाने आशीर्वाद मागितलेला होता की हे प्रभू, तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या. तर भगवंताने आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मात तुम्ही हे कश्यपात तुम्ही वसुदेव म्हणून जन्माला येतात. आणि तुमच्या या दोन बायका, एक रोहिणी म्हणून आणि दुसरी देवकी म्हणून. म्हणून देवकी झाली देव माता अदिती आणि दिती झाली ही रोहिणी. बर का, कारणाशिवाय देव पोटी येत नसतो. रोहिणी उचलली आणि आपल्या मित्राच्या घरी नेऊन बसवली. पहिली बायको होती वसुदेवाची ही, गोकुळेमध्ये नेऊन बसवली. इकडे कारागृहामध्ये वसुदेवापासून देवकीचा गर्भ वाढत होता. पहिला मुलगा जन्माला आला आणि तो पहिला मुलगा कंसाच्या मांडीवरती नेऊन दिला. कंसाने तो मुलगा पाहिला आणि कंस त्या लेकराला देवकीचा पहिलाच बाळ होत. आणि त्या पहिल्याच बाळाला हाताशी घेऊन कंस मनोमन विचार करतो, मी आकाशवाणी ऐकली होती 8व्या मुलापासून मरण आहे माझं. हा तर पहिलाच आहे. किती छान बाळ आहे हे माझ्या बहिणीचं. कंसाची मती बदलली आणि ओरडू लागला, मी मामा झालो, मला भाचा झाला, मी मामा झालो. 8व्या मुलापासून मरण आहे, हा तर पहिलाच आहे. वसुदेवा घेऊन जा मुलगा. वसुदेवाने मुलगा घेतला आणि कारागृहामध्ये देवकीच्या मांडीवरती ठेवला. देवकी म्हणते, पाहिलं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं माझा भाऊ एवढा दुष्ट नाहीये, माझा भाऊ फार चांगला आहे, माझी माहेरची माणसं खूप चांगली आहेत. माहेरच्या लोकांची स्तुती केली की अगदी महिला मंडळ प्रसन्नच होत. मी हा प्रयोग घरी करून पाहिलाय बरं का सर देशपांडे काका. मी घरी आमचे दृष्टांत असे पाठ केलेले नाही, घरी प्रयोग करून पाहिला. माहेरच्या लोकांची स्तुती केली की महिला मंडळ खुश. माहेरचा एखादा व्यक्ती जर आपल्या इथे आला की महिला मंडळ म्हणतात जास्त बोलायचं काम नाही, आमच्या माहेरचे लोक आहेत हे सगळे. माहेरचा एखादा व्यक्ती जरी आला तरी आनंद होतो. माहेरचा टॉमी जरी आला, आणि का का आनंद वाटू नये हो? हा, खरंच आहे ना. अहो, त्याग करावा, माता माऊल्यांनी त्याग करावा. फक्त एका पुरुषासाठी म्हणजे नवऱ्यासाठी ते कुळ सोडून ह्या कुळामध्ये त्याग करणारी कोण जर असेल तर आमची माता माऊली आहे. म्हणून या माता माऊल्यांना दंडवत आहे, तुम्हाला दंडवत आहे. इथं आमच्या कबीरदासजी म्हणतात, नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, नारी से ही पैदा हुए भीष्म द्रोण और हनुमान. म्हणून या नारी शक्तीला दंडवत घातलेलं आहे. तुम्हाला दंडवत आहे, माता माऊल्यांना दंडवत. अहो, त्याग करावा ते तुम्हीच त्याग करावा. पुरुष मंडळी का त्याग करतील? सकाळपासून संध्याकाळपर्यंत अव्याहतपणे महिलांचे काम सरतच नसतात, चालूच असतात. तरी सुद्धा महिला मंडळांची संख्या धार्मिक गोष्टीमध्ये जास्तच असते. पहा ना, महिला मंडळांची संख्या पहा आणि आमचे पुरुष मंडळी पहा. माता माऊल्या उत्साही असतात. एखादी अनोळखी बाई जरी असेल तरी सुद्धा ती बोलते, अगं तू कुठली आहेस, तू कुठून आलीस, तुझं नाव काय, तू कुठे राहतेस, अगं आमचं तेच गाव आहे. अहो, ओळखीनं पाळखीची पण बरोबर ओळख काढते. म्हणून माता माऊल्यांना ऋषी अशी उपमा दिलेल्या आहेत. तुम्हाला शिकवण्याची काही गरज नाही. एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो ना पाहुण्याकडे, तर पाहुण्या रावण्यांकडे आपण जेवण जर केलं ना, तर माऊलीच्या तुमच्याच लक्षात येतं की आपण इथं जेवण केलंय, त्या लेकराला काहीतरी द्यावं लागेल. म्हणून ती आपली पर्स हळूच काढते, 100ची नोट काढते, नवऱ्याच्या हातात चिमटा घेऊन, आहो घ्या, टाक त्या हातात काहीतरी. म्हणजे माता माऊल्यांना शिकवण्याची काहीच गरज नाहीये. माता माऊल्यांना सगळं ज्ञात असतं. पण आमचे पुरुष मंडळी मात्र ढम्म असतात, त्यांना सांगावं लागतं सगळं. नाही, तुमच्या इकडले नाही बरं का, आमच्या तिकडलं सगळं, आपल्या इकडलं सगळं चांगलं. आणि आता मात्र आनंद झाला होता, देवकीला माझा बाळ सुटून आलाय ना, पहिला बाळ. पण हा प्रसंग वैकुंठातून भगवंतानं पाहिला. भगवंताला चिंता लागली. कशाची?
जोपर्यंत कंसाच्या हातून पाप होणार नाही तोपर्यंत मला अवतार कार्य करता येणार नाही. भगवान चिंतेमध्ये होते वैकुंठामध्ये. ऐका ना, डोळ्यासमोर चित्र आणा, फार छान वाटते कथा. वैकुंठात प्रभू चिंतेमध्ये, की कंसाच्या हातून पाप झालं पाहिजे. आणि त्याच वेळेस वैकुंठात भगवंताच्या कानावरती गोड आवाज आला, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सगळ्यांनी म्हणा, श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो. बद्री नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण टाळी वाजवा, टाळी वाजवा. वैकुंठामध्ये भगवंताच्या कानावरती गोड आवाज, म्हणजे या शब्दाचा अर्थ नारद आले. थोडं भजन करत करत कथा श्रवण करायची. हातवर हातवर. सूर्य नारायण नारायण नारायण. सूर्य नारायण नारायण नारायण. बद्री नारायण नारायण नारायण. बद्री नारायण नारायण नारायण. सत्य नारायण नारायण नारायण. सत्य नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. वैकुंठामध्ये भगवान विचार करत होते तर भगवंताच्या कानावरती हा गोड आवाज आला, नारायण. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल कोण आले. या या नारदा, स्वागत आहे. नारद म्हणतात, प्रभू काय झालं, तुम्हाला चिंतेमध्ये का पडलात?
कंसाने पहिला मुलगा सोडून दिलाय बहिणीचा, खाली पहा ना नारदा. जोपर्यंत कंसाच्या हातून पाप होणार नाही तोपर्यंत अवतार कार्य नाही करता येणार मला. नारदानं भगवंताचे सगळे विचार मनामध्ये घेतले वैकुंठामध्ये असताना, आणि नारद वैकुंठातून निघाले. बारकाई नाही का? नारद आले मथुरेमध्ये. कंस बसलेला होता सिंहासनावरती. कंसानं पाहिलं नारद आलेले आहेत. या या नारदा, तुमचं स्वागत आहे. माझं स्वागत नंतर कर कंसा, पण बहिणीचा देवकीचा पहिला मुलगा सोडून गेलास तू. अहो नारदा, आकाशवाणी मी ऐकली होती, 8व्या मुलापासून मरण आहे माझं. हा तर पहिलाच आहे. का मारू, का पाप करू? नारद म्हणतात, तू मला पाप पुण्याच्या गोष्टी शिकवतोस? तुला सांगू का कंसा, हे देव लोक फार दुष्ट आहेत, कधी पण काटा काढतील तुझा. असं म्हटल्यानंतर कंस म्हणतो, नारदा नेमकी तुमची पार्टी कोणाची? हा? तुम्ही देवाच्या बाजूने आहात का आमच्या बाजूने आहात? नारदाची पार्टीच ओळखू येत नव्हती. साधू संताला काही नाही, साधू संताला फक्त एवढंच पाहायचं असतं की धर्मानं चालला ना, मग ठीक आहे. तू दैत्य का असं नाम होतो, धर्मानं चालतोय ना, मग संत साधू संत त्या धर्मानं चालणाऱ्या माणसाच्या पाठीशी असतात. मग तो दैत्य का असणं. परमेश्वर हे पाहत नसतो कुठल्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे हा. परमेश्वर हे पाहत असतो धर्मानं चालतोय ना, मग तो कुठल्या का कुळात जन्माला येईना. वेळ पडली तर गोरोबा काकाच्या जवळ आहेत ते, पण नीतीनं चाललेत तर. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठीशी होते ते. फक्त धर्मानं चाला. परमेश्वर म्हणतात की तुम्ही धर्मानं चाला, मी तुमच्या पाठीशी आहे. बरं का? भागवताची कथा काय शिकवते ऐका, फार गोड कथा आहेत भागवताच्या. चिंतनाचा विषय भागवत म्हणजे. नेहमी कथा का ऐकायच्या? तर यासाठीच. अरे देव लोक फार दुष्ट आहेत कंसा. मी तुला तुला समजावून सांगतो. नारदानं 8 सैनिक बोलावले, कंसाच्या समोर उभे केले. मोज कंसा किती सैनिक आहेत. कंस मोजत होता. 1 2 3 4 5 6 7 8 सैनिक आहेत नारदा. नारद म्हणतात, पहिल्यापासून 8व्या पर्यंत तू मोजलंय, तर 8व्या पासून पहिल्यापर्यंत उलट मोज बरं. मग कंस मोजत होता, 1 2 3 4 5 6 8च आहेत नारदा. नारद म्हणतात, कंसा तू पहिल्यापासून 8व्याची वाट पाहतोय ना, आणि देव लोक जर उलट मोजत असतील तर. आता शिक कंसाच्या लक्षात आलं. कंसाने पहिला मुलगा बोलावून घेतला. देवकीचा पहिला मुलगा कीर्तिमंत नावाचा, ऐका ना, आणि त्या कीर्तिमंताचे पाय पकडले आणि कीर्तिमंताला गोल 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 दगडावर आदळू आदळू मारलं. पहिला मुलगा मारला बहिणीचा, 2 मुलं मारले देवकीचे, 3 मुलं मारले देवकीचे, 4 मुलं, 5 मुलं, 6 मुलं मारले. जमिनीवरती पाप झालं, आणि पापाचं ओझ मात्र आपल्या भूमीला सहन होत नाही भाविकांना. ही भूमी निघाली वैकुंठामध्ये. भगवंतानं भूमीला सांगितलं, हे भूमी माते, काळजी करू नका, तुमच्यावरच मी अवतीर्ण होणार आहे, तुम्ही समोर व्हा. भगवान निघाले, भूमीला खाली पाठवलं, आणि भगवान शेषाकडे आले. भगवान शेषाला म्हणतात, अवतार कार्य करायचं आहे, चला शेषा. शेष म्हणतात, अवतार कार्य शहाण्यानं सुद्धा तुझ्यासोबत करून येणार आहे. राम अवतारामध्ये तू होतास राम, मी होतो लक्ष्मण. आपण वनवास भोगण्यासाठी गेलो होतो. तू तुझी धर्मपत्नी सीता सोबत घेतली होती. मी माझी उर्मिला, तिला म्हटलं होतं दाराच्या उंबरठ्यावर थांब. ती 14 वर्षापर्यंत दाराच्या उंबरठ्यावर थांबली होती उर्मिला, लक्ष्मणाची धर्मपत्नी. कारण उर्मिला सुद्धा म्हटली होती लक्ष्मणाला, मला यायचं तुमच्यासोबत अरण्यात वनवास भोगायला. लक्ष्मणाला माहिती होते, ही जर सोबत आली तर रामाची सेवा घडेल का? अहो, एकटा व्यक्ती कुठेही पळू शकतो आणि फिरू शकतो, पण धर्मपत्नी सोबत घेतली म्हटल्यानंतर किती अडथळे असतात. त्याच्यामुळेच मी सगळीकडे एकटा जात असतो. यजमान मला म्हटले होते धर्मपत्नीला, म्हणलं कशाला कुठाना, एकटं गेल्यानंतर माणूस निश्चिंत असतो. आणि सगळ्या परिवाराला आणायचं म्हटल्यानंतर, अहो ऐकलं का, अहो हे करा, अहो ते करा, अहो हे करा. त्यापेक्षा बरं आहे एकटा जीवन साधा शिव. नाही तर घरी असल्यानंतर सगळा ताप आहे. साखर आणायची, साखर आणायला जावं लागतं.
अहो शेंगदाणे आणायचे, शेंगदाणे आणायला जावं लागतं. पण इथे काही नाही, निवांत आहे. म्हणून मी देवाला म्हटलं 7 दिवसाचा सप्ताह का ठेवला असतो? 14 दिवसाचा सप्ताह ठेवला असतं तर काही बिघडलं असतं का? प्रसंग असा झाला, तुम्हाला सांगतो. जर उर्मिलेला सांगितलं होतं तू दाराच्या उंबरठ्यावरती उभी राह, आणि इकडे निघालेले होते, तू तुझी धर्मपत्नी सोबत घेतली. कोण म्हणताय? शेष म्हणतायत बर का, शेष म्हणतायत नारायणाला. बरं, अरण्यामध्ये आपण वनवास भोगण्यासाठी गेलो होतो, मी तुला कंदमुळं खायला आणून देत होतो, पण या 14 वर्षाच्या वनवासामध्ये तू कधी मला विचारलंस का लक्ष्मणा काय खाल्लं का? ते लक्ष्मणानं काहीच खाल्लं नव्हतं वनवासामध्ये. रामानं जे फळ खाल्लं ते कोणतं झालं? रामफळ. सीतेनं खाल्लं ते सीताफळ. भरतानं खाल्लं ते वांग्याचं भरीत. लक्ष्मण म्हणतात माझं नावच नाहीये कुठे, कारलं नाही, दोडकं नाही. भगवान म्हणतात काळजी करू नका लक्ष्मणा, म्हणजे शेषा, मी तुमच्या, खरं पाहिलं गेलं तर माझं लक्ष या अवतारात, या कृष्ण अवतारात तुमच्याचकडे राहील. शेष म्हणतात जमणार नाही, अवतार कार्य करायचं असेल तर मी मोठा होईल. मागच्या राम अवतारामध्ये तू मोठा होतास ना राम, आता ह्या अवतारात मी मोठा होईल. भगवान म्हणतात तुम्हाला मोठं व्हायचंय का शेषा? बळच राजी केले म्हणून झाले ते बलराम. मग भगवान सांगत होते शेषा, देवकीचा 7वा गर्भ वाढतोय, तिथे तुम्ही अवतीर्ण व्हा कारागृहामध्ये. शेष लगेच संतापले. शेष म्हणजे सापाला हात लावून पहा, लगेच फणा काढतो. शेष म्हणतात जमणार नाही. नारायणा 6 लेकर आदळून मारले कंसानं, आणि 7वा नंबर माझा लावतो का? भगवान म्हणतात शेषा, मामाची तुम्हाला जर इतकी भीती वाटत असेल तर मी तुम्हाला देवकीच्या उदरामध्ये 7 महिन्यापर्यंत ठेवतो. तो 7 महिन्याचा गर्भ उचलतो आणि मी तुम्हाला रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन बसवतो. ही पहिली धर्मपत्नी ही वसुदेवाची. तुम्ही वाटलंस तर गोकुळीमध्ये अवतीर्ण व्हा. हा, असं काय असेल तर बघ बोलत जाय. आणि इकडे हा 7वा गर्भ वाढत होता देवकीचा. 7 महिन्याचा गर्भ उचलला आई जगदंबेनं. आई जगदंबेनं नेऊन बसवलं 7 महिन्याचा गर्भ. तो एकंदरीत रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन प्रविष्ट केला. आणि सकाळी 5 वाजता रोहिणी जागी झाली गोकुळेमध्ये, आणि पाहते तर काय की एकदम 7 महिन्याचा गर्भ. रोहिणी विचार करते, गावातले लोक मला म्हणतील की हे पाप कुठून केलं तर काय उत्तर देऊ मी, त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. रोहिणी विहिरीच्या जवळ आली, दगड कमरेला बांधला आणि आत्महत्या करण्यासाठी तिथे उभी राहिली. पहिल्यापासून महिला मंडळांना विहिरीच काय आवडतात नाही तर रॉकेलचा डब्बा, काड्याची पेटी, आणि नाही तर रेल्वेच्या खाली. एक प्रश्न विचारू, माणसाने रेल्वेच्या खाली जावं का रेल्वेमध्ये बसून जावं? राग आल्यानंतर रेल्वेच्या खाली काय जातो, रेल्वेमध्ये बसून जा. रागाच्या भरात रेल्वेमध्ये बसून जावं, पंढरपूरला जावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, आळंदीला जावं, आळंदीला आमच्या माऊलींच्या समाधी समोर बसावं, रागाच्या भरात मंदिरात बसावं. कारण हा जन्म आता भेटलाय, पुढचा जन्म कुठला मिळतो माहिती नाही, म्हणून सावधान. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। तू है बुद्ध बुद्ध पानी का, मत कर जोश जवानी का, तू है बुद्ध बुद्ध पानी का, तू है बुद्ध बुद्ध पानी का, मत कर जोश जवानी का, तू है बुद्ध बुद्ध पानी का, मत कर जोश जवानी का, सांझ सवेरे बैठ के मंदिर ध्यान प्रभु का लगाया कर, सांझ सवेरे बैठ के मंदिर ध्यान ध्यान प्रभु का लगाया
अपना रोल रे, नहीं लगता कुछ मोल रे। अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब तो मिला है फिर ना मिलेगा, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मनुष्य जन्म अनमोल आहे. अरे अनमोल आहे हा मनुष्य जन्म. ही रोहिणी आली आत्महत्या करण्यासाठी एका विहिरीच्या काठी, आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली, क्षणम तिष्ठ रोहिणी, क्षणम तिष्ठ, तुला कोणी नाव ठेवणार नाही, हा गर्भ तुझ्याच नवऱ्याचा आहे. आकाशवाणी झाली आणि तुझ्या पोटी शेष हे बलराम या नावाने जन्म घेणार आहेत. रोहिणीने आकाशवाणी ऐकली, घरी आली, मासाठाई गर्भ वाढू लागला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि रोहिणीच्या पोटी गोकुळेमध्ये आमचे बलराम दादा भाद्रपद शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावरती जन्माला आले आणि सर्व देवांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आधी मोठ्या भावाचा जन्म आणि आता भगवान गोपाल कृष्णाच्या अवताराची चाहूल. भागवतातील या सविस्तर कथा आहेत या. कारागृहामध्ये वसुदेवापासून देवकीला हा 8वा गर्भ राहिला आणि हा मासाठाही गर्भ वाढू लागला. आणि तिकडला प्रसंग सांगतो तुम्हाला. गोकुळेमध्ये आमचे नंद यशोदा होते. नंद यशोदेला संतती नव्हती बरेच वर्षापासून, म्हणून आई जगदंबेनं आशीर्वाद दिला. भगवंतानं सांगितलं आई जगदंबेला, आई जगदंबे तुम्ही नंद यशोदेच्या पोटी जन्म घ्या, मी देवकीच्या पोटी जन्म घेईन, मी तुमच्या जागेवरती येईन, तुम्ही माझ्या जागेवरती या. भगवंतानं जगदंबेला सांगितलं, म्हणून जगदंबेच्या आशीर्वादानं तिकडे नंद बाबापासून यशोदेला दिवस गेले गोकुळेमध्ये, आणि इकडे कारागृहामध्ये देवकीचा सुद्धा गर्भ मासाठाही वाढू लागला. देवकीचा आणि यशोदेचा एकाच मासाठाही गर्भ वाढू लागला. 2रा महिना, 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, आणि 7व्या महिन्यामध्ये डोहाळे असतात की नाही. कारागृहामध्ये वसुदेव देवकीला पाहून विचारत होते, देवके तुला डोहाळे काय लागलेत ग. देवकी म्हणते मला पेप्स्या मुरकुला डबोरोट्याच खावाटायला लागल्या. अहो परवा आमच्या यजमानाच्या बायकोला पावच का वाटला, पाव आणि पोरग आतपाव जन्माला आलं. पावाचा परिणाम घाल त्याला काचीच्या पेटीत. पावाचा परिणाम. देवकीला डोहाळे लागले होते. कसे लागले होते ऐका, फार सुंदर कथा आहे. देवकी 2 गुडघ्यावर उभी राहिली आणि नवऱ्याला म्हणते मला अघासुराला मारा वाटतं, मला बकासुराला मारा वाटतं, मला धेनुकासुराला मारा वाटतं, मला कंसाला एका बुक्कीत मारा वाटतं. हे शब्द ऐकल्यानंतर वसुदेव घाबरले. देवकी 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 देवकी, तोंडावर हात ठेवला. देवकी देवकी. देवकीनं हात झटकून टाकला. कोण देवकी, मी परब्रह्म. बरं तू परब्रह्म, शांतता बैस. देवकी बडबडू लागली. वसुदेवानं देवकीकडे पाहावं, असं वाटलं की तिला तिला वेळ लागलं काय की 7 लेकर गेलेत ना, वेळ नाही तर काय. आतापर्यंत अनेकांना भूत लागलेलं होतं पहा. जसं इथं इलाय सुद्धा भूत लागलेले, अनेकांना भूत लागलेलं आहे. भूत लागले नारदाला, 60 पोरं झाले त्याला. भूत लागलेला आहे ध्रुव बाळाला, उभा अरण्यात ठेला. आणि भूत लागलेला आहे अग्रवाल सोसायटीला, 7 दिवसापासून कामधंदा बुडाला. ज्या दिवसापासून सत्संग, ज्या दिवसापासून भागवताला सुरुवात झाली, त्या दिवसापासून सगळं सोडून आपण इथे आलोय. भूत या शब्दाचा अर्थ ऐकून घ्या. भूत म्हणजे भगवंताचा भक्त. भूत या शब्दाचा अर्थ आहे. आणि असं भूत लागलं पाहिजे भाविकांनो. काही नाही, 7च दिवस झालं. आजचा 5वा दिवस, उद्याचा 6वा, परवा सांगता. किती लवकर दिवस गेले. आजचा 5वा दिवस आहे. आणि देवकी ज्यावेळेस बडबडू लागली ना, अगासुराला मारील, बकासुराला मारील, कंसाला मारील, हे सगळ्या सैनिकांनी ऐकलं आणि सगळे सैनिक निघाले कंसाला सांगण्यासाठी. महाराज महाराज. कंस झोपलेला होता, जागी झाला. काय झालं सैनिका हो.
तुमच्या बहिणीला बकवा सुटलाय. काय म्हणते माझी बहीण? तुमची बहीण म्हणते आघासुराला मारील, बकासुराला मारील, तुम्हाला बुक्कीतच मारील. दोन हात उंच तुडलं. हो महाराज तुम्हालाच. डोळे चोळतच निघाला बहिणीला पाहायला. कंस आला कारागृहामध्ये आणि डोळे चोळत चोळत बहिणीला पाहिलं तर प्रत्यक्ष कोण दिसलं कंसाला? शंख चक्र गदा पद्मम वनमाला विभूषितम. साक्षात भगवंतानी दर्शन दिल्याचं वर्णन आहे. कसा होता आपला देव? शंख चक्र गदा पद्म हातामध्ये, डोक्यावरती सुवर्ण मुकुट, गळ्यामध्ये वैजयंती माळा. अत्यंत सुंदर प्रभू दिसले. परत डोळे चोळले, परत पाहिलं तर प्रत्यक्ष भगवंतानं परत दर्शन दिलं. ही विरोध भक्ती आहे भाविकांनो. आणि आता कंस सैनिकाला म्हणत होता, का रे सैनिका हो, माझ्या बहिणीनं पिवळा पितांबरा नेसलाय का रे? सैनिक म्हणतात, नाही महाराज. नाही, डोक्यावर काही सुवर्ण मुकुट दिसत नाही महाराज, गळ्यामध्ये काही माळा दिसत नाही. ते फक्त कंसालाच दिसत होत, ते सैनिकाला दिसत नव्हतं. आणि आता प्रसंग असा झाला की ते शब्द बहिणीनं ऐकले आणि देवकी म्हणत होती, दादा अजून 8व्या जन्माला आला नाही, एवढा बडबडायला लागलास. 8व्या जन्माला आल्यानंतर काय हाल होतील? बहिणीचे शब्द ऐकल्यानंतर कंस संतापला आणि पहारेकरी वाढवा, पहारेकरी वाढवा. पहारेकरी वाढवले, हत्यार बंद शिपाई. आणि मासाठाई इकडे कारागृहात गर्भ वाढत होता. 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले. महिना कोणता होता? श्रावण वद्य अष्टमीचा, म्हणजे गोकुळ अष्टमीचा दिवस होता. आणि तो मुहूर्त आला. आकाशामध्ये सगळे 33 कोटी देव आले आणि सगळ्या देवांनी गर्भस्तुती केलेली होती. सत्यव्रतम सत्यपरम सत्यस्य योनिम नियतम च सत्ये. देवांनी गर्भस्तुती केली. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला प्रभो, सत्य तुम्हीच आहात, जन्म देणारे तुम्हीच आहात. देवांनी स्तुती करावी. प्रभो अवतीर्ण व्हा. दाही दिशा उजळून निघत होत्या. सगळे ग्रहमान अतिशय शुभ फल देत होते. आणि तो मुहूर्त भगवंतानं पाहिला. गोकुळ अष्टमी, रात्रीचे 12 वाजलेले होते. भगवान गोपाल कृष्णाने, म्हणजेच भगवान गोपाल कृष्णाच्या रूपामध्ये कारागृहामध्ये अवतीर्ण झाले आणि सर्व देवांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. भगवान अवतीर्ण झाले. कारागृहात फक्त एकटे वसुदेव जागी होते आणि वसुदेवाला सांगितलं, मला उचला, मला उचला, मामा जागी होण्याच्या आधी उचला. आणि वसुदेवाने भगवंताला उचललं, टोपलीमध्ये घेतला आणि वसुदेव निघाले. येऊ द्या आता वसुदेवाला. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा. सावकाश सावकाश, स्लो मोशन, स्लो मोशन. सुस्वागत कृष्णा, स्वागत कारा, सुस्वागत वकारो. जय हो. स्वागत कृष्णा, बाळाला पकडा. स्वागत कारा. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम
सुस्वागतम सुस्वागतम कृष्णा स्वागतम स्वागत कृष्णा स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागत कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागत कृष्णा सुस्वागत तारा स्वागत कृष्णा स्वागतम कृष्णा टाळी वाजवायची बाकीच्यांनी टाळी वाजवा टाळी जय हो वसुदेव निघाले भगवंताला सोबत घेऊन नदीला पूर आलेला होता यमुनेला आणि यमुनेला ज्यावेळेस पूर आलेला होता भगवंतानी आपला पाय घेतला पायाचा अंगठा पाण्यामध्ये बुडवायचा उशीर ज्यावेळेस नदी दुभंगल्या गेली वसुदेवाने बाळाला सोबत घेतलं भगवंताला आणलं गोकुळेमध्ये आणलं आणि यशोदेच्या जवळ ठेवलं आणि यशोदेला झालेली मुलगी आपल्या सोबत घेतली आणि पंच उषक काळाच्या वेळेस यशोदा माता जागी झाली आणि पाहते तर काय नंद बाबाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला वाऱ्यासारखी बातमी गोकुळेमध्ये पसरली आणि सगळ्या गोपींना सुद्धा मोठा आनंद वाटू लागला भगवंताला पाळण्यामध्ये टाकण्यात आलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण वासुदेव टाळी वाजवायची टाळी बाकीच्यांनी जय हो क्या बात है क्या बात है श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जय हो राधे कृष्णा 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 कृष्ण 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 राधे गोपाल राधे कृष्ण भगवान की जय पंढरनाथ भगवान की जय राधे राधे पवन सुत हनुमान की जय
जय प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवंताला पाळण्यामध्ये टाकण्यात आलं. अनेक महिला आल्या, गोपी आल्या आणि गोपींनी भगवंताचा पाळणा म्हटला. भागवताच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा पाळणा होईल आणि मग आपल्याला आज कृष्ण जन्माचा सोहळा इथे पूर्ण करायचा आहे. पावल्या खेळायच्या आहेत, भगवंताला पाळण्यामध्ये टाकायचे. वसुदेव सुता कृष्ण वंदे जगद्गुरु. बाळाला पाळण्यामध्ये टाकायचं आणि पाळणा म्हणायचा आहे. वासुदेवाय देवकी नंदनाय च. जरा थोडस अंतर. गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. बाळा जो जो रे सुकुमारा. बाळा जो जो रे फुलभूषणा श्री नंदनंदना निदरा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा. बाळा जो जो रे फुलभूषणा श्री नंदनंदना बाळा जो जो जन्मुनी मथुरेत यदुकुळी आला शिवन माळी पाळणाला पविना गोकुळी धन्य केले गवळी. बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंदनंदना. बाळा जो जो रे कुलभूषणा. बंदी शाळेत अवतरुणी द्वारे मोकलोडी जनक शृंखला ओढोडी यमुना दुभंगोनी. बाळा जो जोडे कुलभूषणा श्री नंदनंदना निदरा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा. बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंदनंदना. बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंदनंदना. बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंदनंदना. बाळा जो रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. या कुणाला आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मैं हम किती सांगू मैं सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
जय हो. खेळा लवकर, खेळा खेळा. जय हो. क्या बात है. अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. अष्टमीच्या रात्री ग नवनीच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थर थरले. गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैजन थर थरले. कान्हा दिसतो गोपी आल्या नटून. गाणं दिसतो गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू किती सांगू सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद. क्या बात है, क्या बात है. पुढे या, पुढे या. फुगड्या खेळा, फुगड्या. मूर्ती अशी साजरी ग होटावरी बासरी फुलले सुरा संगती. हो मूर्ती अशी साजली ग उठावर वाचले फुलले सुर संगती. कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल कान्हाला नावे किती. कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाल कानाला नावे किती. रोज चोऱ्या करून गोप बाळे जमो. रोज चोऱ्या करून गोप बाळे जमो. सांग सकाळी गोपाळ काना आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद
देशपांडे काका या समोर या, बाबांना बोलव.
एकदा जय हो